एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीच्या राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. मला दिलेल्या वेळापैकी फक्त शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आणि शेवटच्या चरणापर्यंत तुम्ही आलेलो आहे. तुकोबांनी सुंदर असं तुम्हाला मला ज्ञान दिलं. जीवन कसं जगायचं, जीवनामध्ये कोणाची संगत असावी, जीवन सत्कार्याने लागण्याकरता आम्ही कोणाची संगत करावी याचं सुद्धा उत्तर आजच्या वर्णामध्ये तुम्हाला मिळालं. माईबापू गुरु म्हणून आम्ही आयुष्यभर फिरत राहिलो. कोणाच्या प्रारब्धानं नशिबानं सदूर आयुष्यामध्ये येणे ज्याचा त्याच्या नशिबाचा भाग आहे. परंतु जाता जाता सांगून जाते जसं भूक लागले की आम्ही असं म्हणतो का नशिबात असलं तरी मिळेल जेवण, नसेल तर नाही मिळेल जेवण. नशिबावर राहतो का महाराज भूक लागल्यानंतर? नाही, घरात नसलं तर शेजार ज्याच्याकडून जाऊन आणतो, उसनं पासनं ठेवतो. परंतु महाराज भूक लागली की आम्ही स्वतःच्या हाताने करतो, पुढाकार घेतो आणि पोटाची भूक शांत करतो. तसं महाराज सद्गुरू मिळेल की नाही, देव घडेल की नाही, कीर्तन करता येईल की नाही, भजन करता येईल की नाही, हे जर आम्ही परमार्थावर आणि आमच्या प्रारब्धावर सोडायला लागलो तर ही किती चुकीची गोष्ट आहे महाराज. बघू झालं तर झालं कीर्तन, आलं करता भजन तर केलं नाही तर जाऊ द्या, बघायला येईल. परत अजून बराच वेळ हातामध्ये आहे. परंतु जाता जाता सांगून जाते आता वेळ कोणाच्याही हातामध्ये नाही. मला जन्माची तारीख एक वेळ डॉक्टर निश्चित सांगून देतील. डिसेंबरच्या या दिवशी तुमची तारीख निश्चित आहे, बाळ या वेळी जन्माला येईल. परंतु असे एक तरी डॉक्टर मला आणून माझ्या समोर दाखवा की त्या डॉक्टरांनी सांगितलंय की 2025च्या बरोबर 26 डिसेंबरला दुपारी ठीक 3 वाजता 3:05 बसल्या जागी तुम्ही जाणार. आहेत का कोणी? कोणते पण मोठे स्पेशालिस्ट असू द्या, MBBS असल्या कुणीही असू द्या महाराज, परंतु मृत्यूची तारीख मात्र कोणाला सांगता आलेली नाही. मग आम्ही एवढा इतक्या निष्काळजीपणाने जीवन जगतोयच कसं, हे मोठं प्रश्नचिन्ह आहे ना महाराज. अहो वेळेला जर मुलगा घरी नाही रात्री वेळेवर आला तर आईची तडफड आईला विचारा, वडिलांची तडफड